जर तुम्ही सुद्धा 10वी स्टेट बोर्ड 2027 ची एक्झाम देणार आहात आणि सायन्सच्या अभ्यासाला घेऊन टेन्शनमध्ये आहात, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच सायन्स या विषयाची भीती तुमच्यातून निघून जाईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द इझी बायो हब या एज्युकेशनल चॅनलमध्ये, जिथे सायन्स 2च्या सर्व कन्सेप्ट सोप्या भाषेत शिकवल्या जातील. तर सुरुवात करूया आपण सायन्स 2च्या लेसन नंबर 1 पासून, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. चला तर मग सुरुवात करूया लेसन नंबर 1 हेरिडिटी आणि इव्होल्युशन पासून. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले हेरिडिटी म्हणजे काय? हेरिडिटी एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये कुठलंही कॅरेक्टर हे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास आउट होतं. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. आणि असे जे कॅरेक्टर्स आहे यांनाच आपण हेरिडिटी कॅरेक्टर्स असं म्हणतो, म्हणजेच अनुवांशिकता. असे कॅरेक्टर्स जे आपल्याला आपल्या आईवडिलांकडून, आजी आजोबांकडून मिळतात, यालाच आपण हेरिडिटी असं म्हणू शकतो. हेरिडिटीची ओळख आपल्याला जेनेटिक्समुळे झाली आहे आणि जेनेटिक्सचे पायोनियर म्हणजेच फादर आहे ग्रेगर जॉन मेंडल, ज्यांनी अथक परिश्रम करून आपल्याला जेनेटिक्स सारखी महत्वाची देणगी दिली आहे. जेनेटिक्स ही एक ब्रांच आहे बायोलॉजीची, ज्यामध्ये आपण जीन्सची आणि हेरिडिटी सारख्या कॅरेक्टर्सची स्टडी करतो. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय आणखी काही इन्व्हेन्शन्स आहेत जे आपल्याला स्टडी करायचे आहेत. 1901 मध्ये ह्युगो डी राईस यांनी म्युटेशनल थिअरी मांडली. म्युटेशनल थिअरीमुळे आपल्याला हे माहिती पडलं की कुठलेही जे चेंजेस होतात, सडन चेंजेस, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं रिझन आहे म्युटेशन. 1902 मध्ये वॉल्टर सुटन यांनी ग्रासहोपरच्या सेल्समध्ये क्रोमोझोम पेअर्ड फॉर्म मध्ये ऑब्झर्व केले. सगळ्यात पहिले सायंटिस्ट ज्यांनी क्रोमोझोमला पेअर्ड फॉर्म मध्ये ऑब्झर्व केलं ग्रासहोपर सेलमध्ये, ते म्हणजे वॉल्टर सुटन. 1914 मध्ये ओसवाल्ड ॲव्हेरी, एम्सिली नॅम्सी कार्टी आणि कोलिन एम्सी लिओन यांनी डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे असे इन्व्हेन्शन केले. 1961 मध्ये फ्रान्सिस जेकब आणि जॅक मोनाड यांनी प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल तयार केले. फ्रान्सिस जेकब and Jack Monod. So all these are the important inventions of heredity. 1901 mutational theory of Hugo de Rice. 1902 chromosomes in paired form by Walter Sutton. 1914 DNA as a genetic material, Oswald Avery and Amsi Leo. 1961 model of protein synthesis, Francis Jacob and Jack Monod. त्यानंतर सिग्निफिकन्स पाहायचे आहे आपल्याला हेरिडिटीचे. सिग्निफिकन्स म्हणजेच फायदे काय आहेत? हेरिडिटीमुळे वेगवेगळे जे हेरिडिटी कॅरेक्टर्स किंवा हेरिडिटरी डिसीजेस यांचं डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन हे आपल्याला करता हे आज पॉसिबल झालेलं आहे. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. ॲनिमल्स आणि प्लांट्सची हायब्रिड व्हेरायटी प्रोडक्शन मध्ये सुद्धा हेरिडिटी खूप हेल्पफुल आहे. हायब्रिड व्हेरायटी म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हेरायटी चे कॅरेक्टर इंटरमिक्स होऊन जी आपल्याला व्हेरायटी मिळते, नवीन व्हेरायटी, त्याला आपण हायब्रिड व्हेरायटी असं म्हणू शकतो. त्यानंतर यूज ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोसेस. इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये मायक्रोब्सचा यूज सुद्धा आपण या हेरिडिटीमुळे करायला लागलेलो आहे. सो ऑल दीज आर द सिग्निफिकन्स ऑफ हेरिडिटी. आता पुढचा टॉपिक स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेल्या काही क्वेश्चन्सला ऑब्झर्व करूया. Which component of the cellular nucleus of living organism carries hereditary characters? Which component of cellular nucleus of living organism carries hereditary characters? असा कुठला सेल्युलर न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असलेला कंपाऊंड आहे किंवा कंपोनंट आहे ज्याच्यामुळे हेरिडिटरी कॅरेक्टर्स पास होतात, तो आहे डीएनए. What do we call to the process of transfer of physical and mental character from parents to the progeny? What do we call to the process of transfer of physical and mental characters from parent to progeny? आता जे आपण स्टडी केलं, कुठलाही कॅरेक्टर जे एका जनरेशन मधून तर दुसऱ्या जनरेशन म्हणजे पॅरेंट्स पासून तर प्रोजिनी पर्यंत पास आउट होण्याच्या प्रोसेसला आपण हेरिडिटी असं म्हणतो. विच आर द कंपोनंट्स ऑफ डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूलचे कंपोनंट कोणते आहे? आणि त्यासाठीच आपण आता स्टडी करतो आहे स्ट्रक्चर ऑफ डीएनए. हे जे तुम्ही पाहत आहात हे आहे वॉटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ डीएनए.
डीएनएचं वॉटसन अँड क्रिक मॉडेल म्हणून याला ओळखलं जातं. डीएनए म्हणजे काय? डीएनए इज डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. हा एक न्यूक्लिक ऍसिडचा टाईप आहे जो न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो. सेलच्या न्यूक्लियस मध्ये जो प्रेझेंट असतो. इट इज अ लॉंग चेन डबल स्ट्रँडेड हेलिकल स्ट्रक्चर्ड मॅक्रोमॉलिक्यूल. हा एक लॉंग चेन मॉलिक्यूल आहे. आपण जसं इथे पाहतोय डायग्राम मध्ये हे लिनियर स्ट्रक्चर चेन सारखं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट दिसत आहे. आपण याला लॅडर शेप पण म्हणतो. एखाद्या शिडी सारखं स्ट्रक्चर दिसत आहे जे डबल हेलिकल टाईप आहे, डबल स्ट्रँडेड आहे आणि हेलिक्स याने फॉर्म केलेले आहे. सो डीएनए हा एक मॅक्रो मॉलिक्यूल आहे. मॅक्रो म्हणजे लार्जर मॉलिक्यूल आहे. डीएनएचा बेसिक युनिट म्हणजे डीएनए इज लुकिंग लाईक अ चेन. एखाद्या चेन सारखं स्ट्रक्चर आहे डीएनएचं आणि यातल्या प्रत्येक एका युनिटला आपण म्हणतो न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड कन्सिस्ट ऑफ शुगर मॉलिक्यूल, फॉस्फरिक ऍसिड अँड नायट्रोजन बेसिस. 3 कंपोनंट्स हे न्यूक्लियोटाइड मध्ये इन्क्लूड आहे. शुगर मॉलिक्यूल ज्यामध्ये डीएनए मध्ये डीऑक्सिरायबोज शुगर प्रेझेंट असते. फॉस्फरिक ऍसिड आणि नायट्रोजन बेसिसच्या फॉर्ममध्ये प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स यामध्ये प्रेझेंट असतात. आता प्युरिन्स कुठले आहेत? तर प्युरिन्स आहे ॲडेनाइन अँड ग्वानिन. ॲडेनाइन अँड ग्वानिन आर द प्युरिन्स अँड थायमिन अँड सायटोसिन आर पिरिमिडिन्स. आता इथे आपण जे स्ट्रक्चर बघतो आहे किंवा डायग्राम मध्ये जे स्ट्रक्चर पाहतो आहे त्यामध्ये आपण बघितलं ॲडेनाइन आणि थायमिन. ॲडेनाइन जो येलो कलर मध्ये दाखवलेला आहे, थायमिन जो ग्रीन कलर मध्ये दाखवलेला आहे. या डायग्राम मध्ये पण प्रत्येक ठिकाणी हेच कॉम्बिनेशन आपल्याला दिसत आहे. याचा अर्थ ॲडेनाइन ऑलवेज पेअर्ड विथ थायमिन बाय डबल बॉन्ड. ॲडेनाइन ऑलवेज पेअर्ड विथ थायमिन विथ डबल बॉन्ड अँड ग्वानिन ऑलवेज पेअर्ड विथ सायटोसिन विथ ट्रिपल बॉन्ड. म्हणजेच प्युरिन आणि पिरिमिडिन यांच्यामध्ये बॉन्डिंग असतं आणि त्यामुळेच हे जे 2 स्ट्रँड आहे हे एकमेकांशी घट्ट बांधल्या जातात. तर हे आपण स्टडी केलं स्ट्रक्चर ऑफ डीएनए. डीएनए हा सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो आणि हा जेनेटिक मटेरियल म्हणून वर्क करतो. त्यानंतर टाइप्स ऑफ आरएनए. आता आपल्याला इंट्रोड्यूस करायचं आहे आरएनए. आरएनए हे 2 टाईपचे असतात. एक जेनेटिक आरएनए आणि दुसरा नॉन जेनेटिक आरएनए. तर आपण इथे शिकतो आहे नॉन जेनेटिक आरएनए. नॉन जेनेटिक आरएनए आर दोज आरएनए विच आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम and it does not work as a genetic material. आता हे डीएनए आरएनए जे आहेत हे न्यूक्लियस किंवा सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतील. जनरली सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात आणि हे जेनेटिक मटेरियल म्हणून वर्क करत नाही. यांनाच आपण म्हणतो नॉन जेनेटिक आरएनए. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ नॉन जेनेटिक आरएनए. हे 3 टाइपचे नॉन जेनेटिक आरएनए आपण पाहतो आहे. आता पहिला टाइप आहे एमआरएनए. एमआरएनए हा लिनियर स्ट्रक्चर शो करतो. याच्यामध्ये आपल्याला लिनियर स्ट्रक्चर दिसत आहे आणि आरएनए ची स्पेशालिटी असते की आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आहे. आरएनए आणि डीएनएचं स्ट्रक्चर हे जवळपास सारखंच असतं कारण की दोघांचेही बेसिक युनिट हे न्यूक्लियोटाइडच आहे. पण आरएनए मध्ये थायमिनच्या जागी युरासिल हा हा नायट्रोजन बेस प्रेझेंट असतो आणि आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आहे. आता इथे आपण पाहतोय एमआरएनए हा आपल्याला सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर दिसत आहे आणि इथे जे लाइनिंग्स आहेत these आर नथिंग बट द नायट्रोजन बेसिस. आता हे नायट्रोजन बेसिस जे आहे हे 3-3 च्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात ज्याला आपण ट्रिपलेट असं म्हणतो. तर एमआरएनए वरचे जे नायट्रोजन बेसिस आहेत हे ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर सेकंड डायग्राम आपण पाहतो आहे टीआरएनए. टीआरएनए ट्रान्सफर आरएनए. ट्रान्सफर आरएनए फंक्शन काय आहे? ट्रान्सफर आरएनए हा अमायनो ऍसिडला ट्रान्सफर करतो फ्रॉम सायटोप्लाझम टू द रायबोसोम विच इज कॉल्ड ॲज साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हा एखाद्या व्हेकल सारखा वर्क करतो आणि अमायनो ऍसिडला कॅरी करतो फ्रॉम सायटोप्लाझम टू द रायबोसोम. त्यानंतर थर्ड टाइप आहे आरआरएनए. आरआरएनए इज अ रायबोसोमल आरएनए. रायबोसोमल आरएनए हा रायबोसोमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये हेल्पफुल आहे. रायबोसोम कन्सिस्ट ऑफ 2 सबयुनिट्स, लार्जर सबयुनिट अँड स्मॉलर सबयुनिट आणि याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आरआरएनए हा हेल्पफुल आहे. आरआरएनए हा सिंगल स्ट्रँडेड असतो तरी सुद्धा हा लूप्स फॉर्म अशा टाइपचे लूप्स फॉर्म करतो आणि म्हणूनच कुठे कुठे हा नायट्रोजन बेसच्या पेरिंग सुद्धा शो.
सो ऑल दिस आर द 3 टाइप्स ऑफ नॉन जेनेटिक RNA. आपण 3 टाईपचे RNA या ठिकाणी स्टडी केले, मॅसेंजर RNA, ट्रान्सफर RNA आणि rRNA. तर नेक्स्ट टॉपिक आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? तर ट्रान्सक्रिप्शन इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA. Process of formation of mRNA as per the nucleotide sequence of the DNA. mRNA चं फॉर्मेशन होणं न्यूक्लियोटाइड ॲज पर द न्यूक्लियोटाइडच्या किंवा DNA वर असलेल्या ज्या जेनेटिक इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग mRNA चं फॉर्मेशन होत असतं आणि यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो. तर ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसमध्ये आपल्याला mRNA चं फॉर्मेशन स्टडी करायचं आहे. mRNA हा सिंथेसाइज होतो न्यूक्लियसमध्ये, कारण DNA हा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो आणि DNAच्या स्ट्रँडवर mRNAचं फॉर्मेशन होतं. जसा सिक्वेन्स DNA मध्ये प्रेझेंट आहे त्याच्याच अकॉर्डिंग mRNAचं फॉर्मेशन होत असतं. म्हणजेच काय, तर mRNA हा DNA वरची इन्फॉर्मेशन कॉपी करून सायटोप्लाझम पर्यंत घेऊन जातो. तर ही झाली पहिली प्रोसेस प्रोटीन सिंथेसिसची, ज्याला म्हटलं आपण ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन इज अ फर्स्ट स्टेप ऑफ प्रोटीन सिंथेसिस. त्यानंतर सेकंड डायग्राम आपण पाहतो आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय? तर ट्रान्सलेशन मध्ये एक अशी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन, ज्यामध्ये mRNA हा रायबोझोम या साइटवर जातो आणि इथे जी इन्फॉर्मेशन आहे mRNA वरची ही डिकोड होते. म्हणजेच काय, तर mRNA ने जी इन्फॉर्मेशन आणलेली आहे त्याचं कन्व्हर्शन अमायनो ऍसिड मध्ये होते. mRNA वरची इन्फॉर्मेशन ही कन्व्हर्ट होते अमायनो ऍसिड मध्ये आणि अमायनो ऍसिडची इथे चेन तयार होते. सो चेन ऑफ अमायनो ऍसिड इज कॉल्ड ॲज प्रोटीन. याला काय म्हणतो आपण? प्रोटीन. आता अमायनो ऍसिड कुठून येते? तर आपण याच्या अगोदर टाइप्स ऑफ RNA स्टडी केले, त्यामध्ये आपण बघितलं tRNAचं फंक्शन काय आहे. tRNAचं फंक्शन आहे अमायनो ऍसिडला सायटोप्लाझम पासून तर रायबोझोम पर्यंत आणून पोहोचवणे, जिथे mRNAचं रीडिंग होत आहे. mRNA वरची जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अकॉर्डिंग इथे अमायनो ऍसिडला आणून पोहोचवणे आणि तिथे याची चेन तयार होते, याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन ही सेकंड स्टेप आहे प्रोटीन सिंथेसिस. सो देर आर 2 स्टेप्स ऑफ प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन, अँड बोथ टुगेदरली नोन ॲज सेंट्रल डोग्मा. दोघांना म्हणून आपण म्हणतो सेंट्रल डोग्मा.